रसिक हो, नमस्कार. या व्हिडिओच्या भागामध्ये आपण एकच प्याला या नाटकाचे क्रमशः वाचन करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार रसिक मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या भागामध्ये एकच प्याला या नाटकामधील पहिल्या अंकातला तिसरा प्रवेश आणि त्या प्रवेशाचं वाचन मी या ठिकाणी करतोय. स्थळ आहे सुधाकरचे घर. पात्रे त्यामध्ये असणारी सुधाकर, पद्माकर, शिंदू आणि शरद. शिंदू म्हणते, पद्माकर दादा, अजून माझं मन निघायला घेत नाही. पद्माकर म्हणतो, शिंदूताई, अगदी नाइलाज झाल्या वाचून मी तरी इतका आग्रह धरला असता का? बाबांनी स्वतः श्रीमंतांनी सुद्धा इंदिराबाईंना पुष्कळ सांगून पाहिलं, पण पोरीच्या जातीपुढं इलाज चालेना. दादासाहेब, तुमच्या लग्नात तुम्ही पाहिलंच असेल, श्रीमंताच्या आणखी आमच्या घराचा ऋणानुबंध किती आहे तो. इंदिराबाई म्हणजे संस्थानिकांची मुलगी, त्यातून एकुलती एक, पोर वय आणि नव्यानं सासरी जायला निघालेली. आमची सिंधुताई म्हणजे तिची जीवाभावाची सोबती. तेव्हा घेतला हट्ट की सिंधुताईच पाठराखणी पाहिजे म्हणून. दादासाहेब, एक म्हण आहे, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्रीहट्ट विधात्याला सुद्धा पुरवावे लागतात. मग त्यांचा तिहेरी जोर एकवटल्यावर आपल्यासारख्यांची त्रेधा उडाली तर नवल काय. हां, सिंधुताईला लवकर परत पाठवायचं मात्र माझ्याकडे लागलं. शिवाय तिच्या वाढत्या जीवाची दगदग सोसायला आमची श्रीमंती तरी कुठं वर आली आहे. शरदिनी बाई, तुमचा ठरला ना विचार यावयाचा. शरद, दादा, वहिनी काय ठरवतील ते खरं. दादा, जाऊ ना मी वहिनीच्या बरोबर. शिंदू म्हणते, वंसना एकट्यानं इथं ठेवून कसं चालेल. घरात बायको माणूस कुणी नाही. बरं, दिवसभर कोर्टात असावं लागणार. शिवाय भाई म्हणावा तोही इथं नाही. सुधाकर म्हणतो, शरदला न्यायलाच पाहिजे. पण भाऊसाहेब, अगदी आजच निघालं पाहिजे का? पद्माकर म्हणतो, तुम्ही राहा म्हणावं आणि मी जातो म्हणावं, अशातलं आपलं काही नातं नाही. पण आम्ही गिरण्यांचे मालक म्हणजे लोकांना बाहेरून दिसायला सुखी असतो, पण खरं म्हटलं तर गिरणीचा मालक म्हणजे 1000 यंत्रातलं एक यंत्र असतो. ठरलेली चक्र घेणं त्याला कधीच चुकत नाही. म्हणून म्हणतो, मला आजच्या आज निरोप द्या. सुधाकर म्हणतो, नाही, म्हटलं राहिला असता तर तेवढे 4 दिवस बोलण्यात चालण्यात गमतीनं गेले असते. बाई गेल्यापासून मोकळेपणानं 4 शब्द बोलण्याचं समाधानच नाहीसं झालं आहे. पद्माकर म्हणतो, काय करावं, अगदी इलाज नाही. शिवाय आमच्याशी बोलण्यानं तुम्हाला काय समाधान होणार. दादासाहेब, केवळ बाईची कृपा म्हणून तुमच्यासारख्या विधव रत्नांचा आम्हाला लाभ झाला. आमची सिंधुताई मोठी भाग्याची. दादासाहेब, तुमच्याबद्दल 4 चौघांना सांगताना दुनिया अगदी तुच्छ वाटते. तुमच्याशी बरोबरीनं बोलायची आमच्यासारख्या सजलेल्या मजुरांची लायकी तरी आहे काय. खरं म्हणाल तर तुमच्याशी बोलताना माझा जीव अगदी खालवर होत असतो. जरा चुकून एखादा शब्द पडला तर तुमच्या मनाला आमचा रांगडी धक्का लागेल अशी भीती वाटते. बिरबलानं वाघासमोर बांधलेल्या अजापुत्राप्रमाणे मी तुमच्यासमोर अगदी धास्तावल्यासारखा बसलेला असतो. म्हणून तुम्हाला आपलं हात जोडून सांगणं आहे की आमची आजच रवानगी करा. सुधाकर म्हणतो, बरं आहे. सिंधू,
गीता आहे ना घरात? तिला सांग तळीरामाला बोलवायला, म्हणजे तो करील व्यवस्था. पद्माकर म्हणतो, तळीराम म्हणजे तुमचा तो कारकूनच का? सुधाकर म्हणतो, मनुष्य मोठा चलाक, हुशार आणि जीवाला जीव देणारा आहे. शिंदू म्हणते, आणि गीताबाई तर घरच्या माणसाच्या पलीकडे. पद्माकर म्हणतो, ताई आता तसा बोलण्यात वेळ गमावून कसं चालेल? सुधाकर, खरंच राणीसाहेबांच्या जवळून घराचा चार्ज अजून घ्यावयाचा आहे. 1-2 नाही, पण निदान 4 महिने तरी मला या बदलीवर राहावं लागणार. कारण हक्काची रजा तुंबता जितक्या दिवसांची तितक्या महिन्यांची. शिंदू म्हणते, दादा येवो, बाबा येवोत, मूळ स्वभाव जाईना. सुधाकर म्हणतो, बरं चला. शिंदू म्हणते, हो, पण बाईनं सांगितलेलं लक्षात आहे ना? माझ्या जीवाला नाही तर अगदी टांगल्यासारखं होईल इथं एकटं राहायचं. सुधाकर म्हणतो, मग एखाद्या बोर्डिंगात ठेवतेस मला? तो रामलाल आहे शहाणा आणि तू आहेस 1.5 शहाणी. शिंदू, या जगात तुझ्या खेरीज अशी एकही गोष्ट नाही की जिचा म्हणून या सुधाकरला मोह पडेल. प्रवेश 4. स्थळ आहे आर्य मदिरा मंडळ. पात्रे आहेत शास्त्री, खुदाबक्ष, मन्याबापू मवाळ, जनुभाऊ जहाल, सोन्याबापू सुधारक, येल्लप्पा, मगन, रावसाहेब, दादासाहेब, भाऊसाहेब वगैरे मंडळी. आणि त्यावेळी तळीराम प्रवेश करतो. त्यावेळेस शास्त्री म्हणतात, शाब्बास तळीराम, किती उशीर केलास यायला. खरं म्हटलं म्हणजे तू तर सर्वांच्या आधी यायला पाहिजे होतंस. आज आपलं मंडळ स्थापन करण्याचा दिवस. तुझ्या हातून असा विलंब झाला तरी कसा? तळीराम म्हणतो, शास्त्री बुवा, आज विलंब व्हायला तसं कारणच झालं. आज एक इतकी वाईट गोष्ट झाली की विचारू नका. खुदाबक्ष म्हणतो, मग विचारल्या वाचूनच सांग. तळीराम म्हणतो, खुदाबक्ष, खरोखरीच ही थट्टेची गोष्ट नव्हे. आज आमच्या दादासाहेबांची सनद मुन्सफानी 6 महिने रद्द केली. शास्त्री म्हणतात, दादासाहेब म्हणजे आपले सुधाकर पंत? तळीराम म्हणतो, हो. मन्याबापू म्हणतात, सुधाकर इतका शहाणा, सालस असे असून असं त्याच्याकडून कारण कसं मिळालं? तळीराम म्हणतो, मन्याबापू, तसे दादासाहेब तुम्ही म्हणता त्यापेक्षा चांगलेच आहेत, पण त्यांचा स्वभाव फारच तापट आहे. शास्त्री म्हणतात, तरण्या रक्ताला इतकी उसळी असायचीच. तळीराम म्हणतो, हे खरंच आहे, पण अलीकडे दादासाहेबांना शत्रूच फार होत चालले आहेत. जनुभाऊ म्हणतो, कारण? तळीराम म्हणतो, हो, एखाद्याचं नव्यानं नाव होऊ लागलं म्हणजे सारा गाव त्याच्या वाईटावर असतो. आमच्या दादासाहेबांचं बरं इथं कोणालाही बघवत नाही. 4 चौघांनी चहूकडून चाव चाव केल्यामुळं ते अगदी चिडल्यासारखे झालेले. जनुभाऊ म्हणतो, मग मुन्सफानी मुद्दाम असं केलं म्हणतोस? तळीराम म्हणतो, छे, मुन्सफांची तर मुळीच चूक नाही. असं कोण कुणाचं बोलणं सहन करून घेणार? झालं काय कुठल्याशा मुद्द्यावर याचं म्हणणं मुन्सफांना पटेना. दादासाहेबांनी नीट समजावून द्यायला पाहिजे होतं, पण नव्या दमात एवढा पोंच कुठून राहणार? हे रागारागानं बोलू लागले. 4 चौघांनी हसून हेटाळणी करायला सुरुवात केली. झालं. दादासाहेबांचा सुमार सुटला आणि मुन्सफाला होय नव्हे वाटेल ते बोलू लागले. तेव्हा मुन्सफांना असं करणं भाग आलं. तरी बरं म्हातारा पुष्कळ पोक्त म्हणून 6 महिन्यांच्या मुदतीपुरतंच त्यानं सनद रद्द केली. दुसरा कोणी? अहो, मी असतो तरीसुद्धा जन्माचं संसारातून उठविलं असतं. हा एवढा प्रकार झाल्यावर मग काय? ज्यानं त्यानं दादासाहेबांची तोंडावर हेटाळणी करायला सुरुवात केली त्या बिचाऱ्याला मरणापेक्षा अपयश खोटं असं होऊन गेलं. शेवटी कसं तरी घरी आणून पोचविलं त्यांना. आणखी तडक इकडे निघून आलो.
म्हणून वेळ लागला. शास्त्री म्हणतो, अरे अरे, फार वाईट गोष्ट झाली. बरं, आधीच उशीर झालेला आहे, आता आणखी वेळ नको, करा कामाला सुरुवात. नाव काय ठेवायचं? खुदाबक्ष म्हणतो, हे बघा, कामाला आणखी बैठकीला एकदम सुरुवात होऊ द्या. तळीराम म्हणतो, ही मी काही टाचणं करून आणली आहेत, ती वाचून दाखवितो म्हणजे झालं. या संस्थेचं नाव आर्य मदिरा मंडळ असं ठेवावं. भगीरथ म्हणतो, आर्य मदिरा मंडळ? आर्य शब्दाचा जरा दुरुपयोग नाही का हा? दारूसारख्या निंदे गोष्टीशी एक एवढा प्रौढ शब्द जोडणं? तळीराम म्हणतो, हीच समजूत घालविण्याकरिता ही संस्था काढायची आहे. मद्यपानाच्या व्यसनाला सभ्य स्वरूप यावं हाच आमचा खटाटोप आहे. इतर बाबतीमध्ये ज्या शब्दाचा उपयोग होतो तेच शब्द दारूच्या बाबतीत रुळवून टाकले म्हणजे झालं. भगीरथ म्हणतो, नुसत्या शब्दांशी अशी सलगी केल्यानं मद्यपानाला महत्त्व कसं येणार? मोठमोठाल्या पवित्र गोष्टींच्यासाठीच शोभणारे शब्द असल्या भलत्या सलत्या गोष्टीत वापरल्यानं त्या गोष्टींची पवित्रता थोडीच कमी होणार आहे. शिमग्यातल्या शिव्यांनी थोरा मोठ्यांची किंमत कमी होत नाही आणि चोरा पोरांची किंमत वाढत नाही. बाजार बसव्यांनी साळसूदपणा पत्करला म्हणून पतिव्रताची पुण्याई कधी ढळते का? तळीराम म्हणतो, भगीरथ, तुम्ही अगदी अजान आहात. दारूकडेच इतका वाईटपणा का यावा हो? आम्ही दारू पिणाऱ्यांनीच आपण होऊन आमचा कमीपणा कबूल करायला सुरुवात केली आहे. विडीचा धूर सोडणाऱ्यांना काही पातक नाही. भर सभेत रंगलेलं थोबाड कोणी रंगवून काढीत नाही आणि एखाद्याच्या तोंडाचा दारूचा वास आल्याबरोबर लोक लागलीच नाक मुरडायला लागतात. का हो असं? तसा कोणी नेटाचा प्रयत्न केला नाही. साहेब लोकात आज काय चाललं आहे? समजा हीच आपली भाऊसाहेब, बापूसाहेब यासारखी मोठाली माणसं उद्या मनमोकळ्या धिटाईनं भर दिवसा दारू पिऊन व्याख्यानातून किंवा सभातून मिरवू लागली, सरकार दरबारातून वावरू लागली, म्हणजे चोहोकडे हात शिरस्ता पडत जाईल. दिवसेंदिवस चहाप्रमाणे दारूंचंही वाटेनासं होणार आहे. म्हणून म्हणतो की आर्य मदिरा मंडळ हीच नाव उत्तम आहे. खुदाबक्ष म्हणतो, शाबास तळीराम, तू एक और मनुष्य आहेस. शास्त्री म्हणतात, हां, पुढं चला. तळीराम म्हणतो, आता मंडळाचे उद्देश थोडक्यात म्हणजे असे की मंडळाचा प्रत्येक सभासद रोज दारू पिणारा पाहिजे. आपण दारू पितो हे प्रत्येकानं चार चौघात बोलून दाखविलं पाहिजे. अहोरात्र मंडळात खाण्यापिण्याची सोय तयार ठेवावी. मांसाहाराला ही सभा उत्तेजन देत आहे. मगन म्हणतो, पण देशी दारू प्यायला हरकत नाही ना? खुदाबक्ष म्हणतो, हा गुजराती कंगाल मोठा कंजूस आहे. मन्या बापू म्हणतो, खा साहेब, असं का म्हणता? सर्वांची ही सोय झाली पाहिजे. जनो भाऊ म्हणतो, बरोबर आहे. गोरगरिबानं काय करावं? दारिद्र्याच्या प्रसंगी स्वदेशीकडं साहजिकच सर्वांचं लक्ष जागतं. तळीराम म्हणतो, झालं, अवांतर काही गोष्टी आहेत. 8:30 एकदा वाजून गेले म्हणजे गरजवंताला स्टेशनावर रात्री अपरात्री धावावं लागतं. सोन्या बापू म्हणतो, आणि तीसुद्धा सगळ्याच स्टेशनवरून सोय असतेच असं नाही. शाळूच्या शेतात तुरीची पेरणी करावी तशी मधूनमधून काही स्टेशनं सोयीची आहेत. दारूची मेल प्रत्येक स्टेशनवर थांबत नाही. मगन म्हणतो, याशिवाय मेलगाडीप्रमाणे दर भारी अडल्या वेळी भरत्या भावानं घ्यावी लागते. तळीराम म्हणतो, म्हणून हे मंडळ सरकारला सारख्या विनवण्या करीत राहणार की हा 8:30 कायदा मोडून सरास दुकानं अहोरात्र उघडी ठेवावी. शास्त्री म्हणतो, तसंच मी म्हणतो, दुकानाला परवान्याची आडकाठी का असावी? भाऊसाहेब म्हणतात, मंडळी काय सांगावं, आम्ही तिकडे गोव्याला गेलो होतो. तिथे वाण्याच्या दुकानी, कापडवाल्याच्या दुकानी हे खातं असायचंच. बापूसाहेब म्हणतात, पोर्तुगीज सरकारचं एकंदरीनं धोरणच उदार. तळीराम म्हणतो, हळूहळू मंडळ या साऱ्या गोष्टी घडवून आणणार. अहो, माझ्या डोक्यात अजून फार कल्पना आहेत. आमच्या भगीरथांसारख्या नवशिक्यांना वासाचा मोठा बाऊ वाटतो. तेव्हा बिनधुराची लढाईची दारू निघाली आहे. तशी बिनवासाची प्यायची दारू शोधून काढण्यासाठी मंडळातर्फे शिष्यवृत्त्या देऊन परदेशात विद्यार्थीसुद्धा पाठवून द्यावयाचे म्हणतो मी.
तसंच प्रत्येक सभासदानं नवीन सभासद मिळवून मद्यपानाचा प्रसार जारीनं सुरू केला पाहिजे. शास्त्री म्हणतात, हो हो, फारच महत्त्वाचं कलम आहे. कारण अलीकडे पाहावं तो सगळ्या समाजात एकंदरीनच व्यसन सोडण्याचं खूळ सुरू झालं आहे. अमका म्हणतो आजपासून चहा सोडला, तमक्यानं विडासुद्धा खायचा नाही, असाच विडा उचलला. या प्रकाराला आपण आळा घातला पाहिजे. तळीराम म्हणतो आता वेळ फार झाला आहे, म्हणून चिटणीस खजिनदार वगैरे निवडणं पुढच्या बैठकीवर टाकू. आत खाण्यापिण्याची तयारी झाली आहे. हो खा साहेब, तुमचा तो हुशान भाट्यारी आणणारा होता ना तुम्ही. शास्त्री म्हणतात, खरं आहे बुवा, सूपशास्त्रात असा सांप्रदायिक मनुष्यच पाहिजे. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे. खुदा बक्ष म्हणतो पुढच्या वेळेला त्याला आणतोच. तळीराम म्हणतो ठीक आहे, सर्वांना ही योजना पसंत असल्यास हात वरती करावे. सर्वजण हात वरती करतात. शास्त्री म्हणतात सर्व एका हातावर तयार आहेत. तळीराम म्हणतो सर्व. सगळेजण म्हणतात सर्व. पडदा पडतो. प्रवेश 5. स्थळ सुधाकरचे घर. पात्रे सुधाकर व तळीराम. सुधाकर स्वतःच्याच मनाशी म्हणत राहतो, 24 तास झाले, मस्तकावर नुसते घणाचे घाव बसत आहेत, काही सुचत नाही, काही नाही. तळीराम येतो आणि म्हणतो दादासाहेब. सुधाकर म्हणतो तळीराम, मला काही सूचनाचं झालं आहे. तळीराम म्हणतो दादासाहेब, अशा आपत्ती या संसारात यायच्याच. सुधाकर म्हणतो तळीराम, अशा आपत्तीची मी पर्वा करतो असं का तुला वाटतं? मला ही अपमानाची आपत्ती सहन होत नाही. हलकटानी हेटाळणी करावी, लब्ध प्रतिष्ठानी छी छू करावी, आपल्या वैऱ्यानी समाधानानं हसावं. तळीराम, मी कुबेराची संपत्ती लाथेनं झुगारून दिली असती, आणखी पुन्हा हातानं ओढून आणली असती, पण या अपमानाच्या जाचण्या सहन होत नाहीत. तळीराम म्हणतो उद्या 4 दिवसांनी या गोष्टीचा विसर पडून. सुधाकर म्हणतो विसर? ती गोष्टच विसर. प्राण जाईपर्यंत या सर्पदंशाच्या वेदना चालू राहणार नाही रे. नुसती आग भडकून तळमळ चालली आहे. आत्महत्या ही नामर्दपणाची गोष्ट म्हणून म्हणतात. शिवाय आत्महत्येनं मी देहरूपानं सिंधूला अंतरेन. तिच्या त्या दुःखाची कल्पना कर तर. तळीराम, शरीराचा नाश केल्या वाचून मरणाची जोड देणारं एखादं विष नाही का? तळीराम म्हणतो असं विष नाही, पण असं एक अमृत मात्र आहे. दादासाहेब, मी तेवढ्यासाठीच आलो आहे. तुम्ही 4 चौघाच्या समजुती उराशी धरून बसणारे नाही आहात, स्वतंत्र बाण्याचे आहात. नुसत्या बोभाट्यानं तुम्ही भिणार नाही, म्हणून तुमच्याशी बोलण्याचा मी धीर करतो. या तुमच्या दुःखाचा थोडा तरी विसर पडावा अशी तुमची इच्छा असेल तर त्याला इलाज आहे. तुम्ही रागावणार नाही ना? सांगू मी तो इलाज? सुधाकर म्हणतो सांग, काय वाटेल तो इलाज सांग. तळीराम म्हणतो तुम्ही थोडी दारू घेऊन स्वस्थ पडून राहा. सुधाकर म्हणतो काय दारू? तळीराम म्हणतो अहो दारूचं इतकं दचकण्याचं काही कारण नाही. व्यसन म्हणून दारू अति भयंकर आणि निंद्य आहे हे मलाही कबूल आहे, पण आपणाला ती केवळ औषधाकरता म्हणून घ्यायची आहे, आणि ती सुद्धा अगदी थोडी, एवढीशी. घेतल्याने सवय लागेल अशी नादानपणाची धास्ती आपल्याला वाटायचं काही कारण नाही. सुधाकर म्हणतो छे छे, समय वगैरेचा बागुलबोवा मला मुळीच वाटत नाही. लौकिकदृष्ट्या सुद्धा माझं सर्व साक्षी मन मला साक्ष देत राहील की हे काही मी चैनी खातर करीत नाही. शिंदू, रामलाल यांची समजूत जाऊ देत, जरा आराम खात्रीनं वाटेल ना? तळीराम म्हणतो अगदी खात्रीनं. सुधाकर म्हणतो मग आण. मी काही अशा दुबळ्या मनाचा नाही की मला तिची सवय लागेल. सर्वांची समजूत मला घालता येईल, पण माझी स्वतःची समजूत मला मात्र यावेळी घालता येत नाही. चल, आपण कुठं आहे ती? या येमयातना घडीभर तरी विसरण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. तळीराम म्हणतो मी घेऊनच आलो आहे बरोबर. ही घ्या, पेला भरू लागतो.
सुधाकर म्हणतो, अरे उगीच जास्त मात्र भरू नकोस. श्रीराम म्हणतो, छे छे, अगदी थोडी, ही एवढीच, फक्त एकच प्याला. सुधाकर पिऊ लागतो. पडदा पडतो. अंक पहिला या ठिकाणी समाप्त होतो. एकच प्याला या नाटकातला दुसरा अंक आहे आणि या दुसऱ्या अंकातला पहिला प्रवेश स्थळ आहे सुधाकराचे घर आणि यामध्ये पात्रे आहेत शिंदू व सुधाकर. शिंदू म्हणते, वन्स गेल्या आहेत भाईसाहेबांच्याकडे आणि मला एकटीला घरात जरा करमेनासं होतं, म्हणून म्हणते की अगदी गेलंच पाहिजे का आता बाहेर. सुधाकर म्हणतो, अगं जरुरीचं काम असल्याखेरीज कामही असा तातडीनं जात असेल, मला गेलंच पाहिजे आता, आणखी संध्याकाळी माझी फराळासाठी वाट पाहू नका. शिंदू, मी आल्या दिवसापासून पाहते आहे, नेहमी रात्री फराळाला बाहेर असायचं, 1 2 का 3च वेळा काय ते फराळाला घरी राहायचं झालं एवढं. विचारू मी एक, फार दिवस माहेरी राहिले म्हणून रागबीग तर नाही ना आला? तसं असेल तर पदर पसरून भीक मागते. सुधाकर म्हणतो, अगं या संधीच्या कामासाठी खटपट करायची असते 4 चौघांकडे जाऊन, तेव्हा हिंडावं लागतं असं सारखं. कोणाच्या तरी घरी फराळाचा होतोच आग्रह. काम सोडून फराळासाठी घरी तर उठून यायचं नाही. रात्री 2 2 वाजेपर्यंत बसावं लागतं आताशा. तेवढ्यावरून तुझा रागच मला आला आहे, हे कसं ठरविलंस? शिंदू रडत म्हणते, मग बोलणं जरा असं त्रासिकपणाचं होतं. बाळाचं सुद्धा कौतुक पूर्वीनं होत नाही. सुधाकर म्हणतो, तुझ्याशी बोलणं मोठं पंचायतीचं काम आहे बुवा. किती वेळा सांगू की माझं तुझ्यावर अगदी पहिल्यासारखं प्रेम आहे म्हणून. बाळाचं कौतुक मी मनापासून, पण हे सांगायला तरी कशाला हवं? तुझं तुला दिसून येत नाही. बरं आता रडू नकोस. उद्या मुद्दत संपवून सनद मिळायची आहे, म्हणजे काम संपलंच म्हणायचं. जातो मी आता. उगीच काहीतरी तर्कवितर्क चालवायचे, त्यात स्वतःलाही त्रास आणि दुसऱ्यालाही त्रास. स्वतःशीच रामलाल बोलतो. रामलालनं तार करून एकदम बोलावून आणल्यामुळं हिला नसती काळजी वाटायला लागली आहे. हा रामलाल चांगला इंग्लंडला गेलेला, पण ही लढाई मध्येच मुळावर आल्यामुळं तसाच परतून आला. त्यामुळे ही नसती विवंचना माझ्या मागे लागली आहे. हा असा लपंडावच किती दिवस चालू ठेवायचा? जातो. शिंदू म्हणते, देवा आता माझी सारी काळजी तुलाच. एवढ्यामध्ये रामलाल व शरद तिथे येतात. शिंदू म्हणते, हे बघितलंच आई, आत्ताच जाणं झालं, रोजचंच सांगणं. कामासाठी जायचं आहे आणि फराळासाठी वाट पाहू नका. रामलाल म्हणतो, काय चमत्कार आहे कळत नाही. सनद तूर्त रद्द झालेली आहे. हा पैशाच्या अडचणीत नाही ना? हो, कदाचित मानी स्वभावामुळं उघड करून नाही बोलायचा कोणाजवळ. शरद म्हणतो, छे, ती अडचण मुळीच नाही. दादाची सनद गेली एवढं कळलं मात्र. त्या घटकेपासून वहिनींच्या वडिलांनी दादा नको नको म्हणून लिही तरी मोकळ्या मुठीनं पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. शिंदू म्हणते, नाही रे भाई, पैशाची कसली अडचण? काहीतरी वेडवाकडं आहे. माझं मनच मला सांगतं आहे. बाई आता कसं रे करायचं? रडू लागते. रामलाल म्हणतो, ताई, शिंदूताई, हे काय असं वेड्यासारखं? तू चांगली शहाणी धीराची आणि हे असं करायचं? धीर धर. मी 1 2 दिवसात बारकाईनं चौकशी करून खरं काय आहे ते शोधून काढतो. जा, ही शरद बाळाला बाहेरून घेऊन आली आहे, त्याला नेऊन नीट निजीव. हां, डोळे पुस. अगदी हसवून खेळून राहिलं पाहिजे, नाहीतर आपण नाही पडायचे या कामात. कशाला काही पत्ता नाही आणि उगीच रडत सुटणं म्हणजे काय झालं? जा त्याला घेऊन. शिंदू म्हणते, बाई तू काही म्हण पण. रामलाल म्हणतो, शरद जा बेटा, ताईची जरा समजूत घाल जा, तिला उगीच रडू देऊ नकोस. शरद जाते.
रामलाल जाऊ लागतो. तेवढ्यामध्ये गीता येते आणि म्हणते, भाईसाहेब. रामलाल म्हणतो, कोण? गीता? नव्हे, मला हाक मारली तुम्ही? गीता म्हणते, हो, अगदी निलाजरेपणानं हाक मारली. शरदिनी बाईप्रमाणे मला ही आपली मुलगीच म्हणा. भाईसाहेब. बाईसाहेबांचं आताच बोलणं मी ऐकलं आणि जीव कळवळून आला. अगदी बोलल्याखेरीज राहावे ना म्हणून आपली धावत आली आहेत बघा. दादासाहेब काय करतात, कुठं जातात, कोणाबरोबर जातात, सारं मला माहीत आहे. रामलाल म्हणतो, असं? काय 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 करतात सांगा पाहू. गीता म्हणते, काय सांगायचं कपाळ. आताशा त्यांनी प्यायला सुरुवात केली आहे. हळूच दारू प्यायला. रामलाल म्हणतो, काय दारू? निश्वास टाकून. रघुवीर, श्रीहरी. गीताबाई, तुम्ही खात्रीने म्हणता? गीता म्हणते, अहो खात्री कसली, डोळ्या देखतच्या गोष्टीसारखी ही गोष्ट मला माहीत आहे. आमच्या घरातल्यानीच दादासाहेबांना. रामलाल म्हणतो, थांबा, इथं नका बोलू. शिंदूने एखादा शब्द ऐकला तर ती आपल्या जीवाचा अनर्थापात करील. तुम्ही जरा बाहेर चला. अमळ पलीकडे सगळं माहीत असेल ते मला सांगा. चला. स्वतःच्या मनात, अरे रे चांडाळा, दुर्दैवा, काय केलंस हे. तो जातो. पडदा पडतो आणि दुसरा प्रवेश या ठिकाणी चालू होतो. स्थळ आहे रस्ता, पात्री त्याच्यामध्ये असणारी भगीरथ व रामलाल. भगीरथ स्वतःच्या मनाशी म्हणतो, दारूपासून सुख नाही हे खरं, पण दुःखी जीवाला दारू सुखाचं स्वप्न तरी दाखविते खास. या पापपूर्ण संसारात कधी कधी दुःखाचा अर्क वाटेल, त्या रीतीनं कोळून प्यावा लागतो. हेच खरं. संसार संसार परमेश्वरा, संसाराचा माझ्या इतका कडू अनुभव यापुढं कोणत्याही तरुणाच्या कपाळी लिहून ठेवू नकोस. आणि ठेवायचाच असला तर त्या दुर्दैवी जीवाला आतल्या आत जाळण्यासाठी दीर्घ आयुष्य तरी देऊ नकोस. रामलाल तेवढ्यामध्ये येतो आणि म्हणतो स्वतःच्याच मनाशी, यांच्याशी एकदम बोलायला सुरुवात केली आणि गीतेनं सांगितलेलं खरं नसलं तर नाही, पण तिचं म्हणणं 1000 हिश्श्यानी खोटं नाहीच. बाकी हे बोलायचं ठरल्यावर त्याला याच्या इतका योग्य मनुष्य मात्र गीतेनं सांगितलेल्या 5-7 जणांपैकी एकही नाही. शिवाय याची माझी थोडीशी ओळखही आहेच. उघड नमस्कार भगीरथ, असं मोठ्याने म्हणतो. त्यावेळेस भगीरथ म्हणतो, ओ हो, कोण? डॉक्टर साहेब? या. डॉक्टर साहेब, तुम्ही परत आलात एवढं कळलं, पण परतण्याचं कारण काही कळलं? रामलाल म्हणतो, तुम्हाला माहीत असेलच की प्रथम इंग्लंडात काही दिवस काढून शेवटच्या परीक्षेसाठी जर्मनीत जाण्याचा विचार माझा होता. पुढे ही लढाईची वावटळ सुरू झाली तेव्हा साहजिकच जर्मनीत जाण्याचा बेत रद्द केला. 4-6 महिने इंग्लंडात काढले आणि आलो परत झालं. भगीरथ म्हणतो, काय एक एक अडचणी असतात पहा. रामलाल म्हणतो, बरं ते राहू द्या तूर्त. भगीरथ, मी तुमच्याकडे आलो आहे एका कामासाठी. हवा पाण्याची प्रस्तावना केल्या वाचून एकदम सरळपणानं आणि मोकळ्या मनानं बोलायचं आहे, ते बोलू का? भगीरथ म्हणतो, अगदी खुशाल बोला. रामलाल म्हणतो, पहा, मग लपवाछपी करू लागाल नाही ना? बरं तर मग आज संध्याकाळी तुम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या. आम्हालाही तुमच्या मंडळात दाखल करून घ्या. हां, चकित होऊ नका. मला सर्व काही ठाऊक आहे. तशी मला एकट्याला जायलासुद्धा हरकत नाही, पण माहितगारामार्फत शिरकाव झालेला बरा. माझे 1-2 मित्रही आहेत त्यात, पण संकोचामुळं कोणी कबूल व्हायचं नाही. तेव्हा सर्वांची विमानं वर चढल्यावरच गाठी पडलेल्या बऱ्या. भगीरथ म्हणतो, डॉक्टर साहेब, तुम्ही या पंथातले आहात, मला नाही खरं वाटत. रामलाल म्हणतो, पूर्वी नव्हतो, पण परदेशगमन करून ही विद्या शिकून आलो झालं. तिकडच्या थंड प्रदेशात या भानगडी वाचून चालतच नाही. इथं आल्यापासून मोकळेपणानं घेण्याची जरा पंचायत पडू लागली आहे. तेव्हा हा मार्ग हुडकून काढला. कराल ना एवढं काम? भगीरथ म्हणतो, माझी काही हरकत नाही, पण तिथला एकदम प्रकार कितपत रुचेल तुम्हाला?
रामलाल म्हणतो, न रुचायला काय झालं? अहो, हा चोरटेपणाचा तरी त्रास टळेल ना, मी म्हणतो. भगीरथ म्हणतो, ठीक आहे, चला तर मग आताच. रामलाल म्हणतो, अगदी सुरुवातीपासूनच नको. मंडळी रंगात आली म्हणजे गेलेलं बरं. म्हणजे दुसऱ्याला संकोच नाही, आपल्यालाही संकोच नाही. भगीरथ, तसंच करूया. पण डॉक्टर, ही कल्पना नव्हती मला. थोड्या नवलाची गोष्ट आहे. रामलाल म्हणतो, वा, नवल माझ्याबद्दल की तुमच्याबद्दल अधिक? तसं म्हटलं तर तुम्ही अगदी तरुण, शिवाय पदवीधर, पण तुम्ही? भगीरथ म्हणतो, मी दुर्दैवाची दिशाभूल होऊन या आडवाटेला लागलो आहे. संसाराच्या सुरुवातीलाच माझा प्रेमभंग झालेला आहे. ज्या मुलीवर माझं प्रेम होतं तिचं दुसऱ्याशी लग्न लागलं आणि संसाराला रामराम ठोकून मी असा फकीर बनलो. पण जाऊ द्या, त्या कोलकता सांगायला आपल्याला पुढं पुष्कळ वेळ सापडणार आहे. तूर्त आपल्या रस्त्याला लागून या. रामलाल म्हणतो, चला. आणि दोघेही जातात. पडदा पडतो. दुसरा प्रवेश संपतो. प्रवेश तिसरा सुरू होतो. स्थळ आहे आर्य मदिरा मंडळ. त्यामधली पात्रे आहेत सुधाकर, तळीराम, भाऊसाहेब, बापूसाहेब, रावसाहेब, सोन्या बापू, मन्या बापू, जनू भाऊ, शास्त्री, खुदा बक्ष, मगनभाई वगैरे वगैरे. हुसेन सर्वांना पेले भरून देत आहे. मंडळीचे खाणे चाललेले आहे. हुसेन म्हणतो, सुधाकर साहेब. पेला पुढं करतो. सुधाकर म्हणतो, हुसेन, मला नको आता. शास्त्री म्हणतात, वा सुधाकर, नको म्हणजे काय गोष्ट आहे? घेतला पाहिजे. सुधाकर म्हणतो, पण मला अगदी आटोकाट बेताची झाली आहे. आता पुरे. खुदा बक्ष म्हणतो, नाही सुधाकर, मंडळीचा बेरंग होतो आहे. रावसाहेब म्हणतात, घ्या हो सुधाकर, उद्या तुमची सनद तुम्हाला परत मिळणार. आणि आज तुम्ही असं चोरटं काम चालविलं आहे. रावसाहेब म्हणतात, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे, आणखी आमचं सांगणं मोडायचं. वा, मग झालंच म्हणायचं. सुधाकर म्हणतो, हां, आण बाबा तो पेला. आता मात्र हा शेवटचा. हां, आणि तो पितो. शास्त्री म्हणतात, अहो, आम्ही तुमचे खरे मित्र आणि आमच्या बाहेर वागता तुम्ही. आम्ही तुमच्या आयत्या वेळी उपयोगी पडलो आणि तुमचे दोस्त म्हणविणारे तुमची सनद गेल्यामुळं तुमची कुचेष्टा करायला लागले आणि सनद गेल्यामुळं तुम्ही दारू पिण्याला सुरुवात केली म्हणून गावभर तुमची निंदा करीत सुटले. खुदा बक्ष म्हणतो, आता उद्या सनद सुरू होताच त्यांना जबाब द्या. सुधाकर म्हणतो, नुसता जबाब द्या? भर कचेरीत खेटरानं एकेकाची पूजा करतो. पाजी लोक. तळीराम म्हणतो, नाही नाही दादासाहेब, उद्या त्या लोकांच्या नाकावर टिच्चून दारू पिऊनच कचेरीत हजर व्हा. ह्या खबर गुलामांची. सुधाकर म्हणतो, हो, मी दारू पिऊन कचेरीत जाऊ शकतो. उद्या दारू पिऊन कचेरीत जातो आणि घेतो हातात पायातला. हिंमत आहे माझी. जनूभाऊ म्हणतो, शाबास, जरूर दारू पिऊन जा. रावसाहेब म्हणतो, तुम्ही आम्हाला पाठच्या भावासारखे, तुमच्या जीवासाठी जीव देऊ. दारू पिऊनच कचेरीत जा. मग सनद कायमची रद्द झाली तरी हरकत नाही. तुम्हाला वाटेल तितक्या आम्ही नोकऱ्या देऊ. हे घ्या वचन. तुम्हाला गरज पडेल त्यावेळी तुम्हाला वाटेल तेवढी मोठी नोकरी लावून देण्याचं मी तुम्हाला वचन देतो. भाऊसाहेब, भाऊसाहेब, आपणही त्यांना वचन द्या. सर्व सुधाकरला वचन देतात. शास्त्री म्हणतो, सुधाकर, आता माघार घ्यायची नाही. सुधाकर म्हणतो, माझी माघार घ्यायची मला हिंमत नाही. मी आता कचेरीत जायला तयार आहे. खुदा बक्ष म्हणतो, बस बस शास्त्री बुवा, आता असंच करायचं की सर्वांनी उद्या कचेरीची वेळ होईपर्यंत असं सारखं पित राहायचं आणि सुधाकरला तसाच कचेरीत पोहोचवायचा. शास्त्री म्हणतात, पसंत आहे ही कल्पना. तळीराम म्हणतात, हुसेन, दादासाहेबांना दे एक प्याला आणखी. हुसेन, हां जी साहेब, पेला देतो. सुधाकर म्हणतो, आता नको, मी बेशुद्ध होईल. जनूभाऊ म्हणतात, आम्ही जीवाला जीव देऊ तुमच्यासाठी, आम्ही पण बेशुद्ध होऊ. सुधाकर म्हणतो, नको, आता नको आहे, मला हिंमत आहे, मी पिऊ शकतो. तळीराम म्हणतो, दादासाहेब,
आता हा खास शेवटचा हा एकच प्याला सुधाकर पितो, गुंगत पडतो. सर्वांचे पेले तयार होतात. इतक्यात रामलाल व भगीरथ एका बाजूने येतात. रामलाल भगीरथास एकीकडे म्हणतो, हां भगीरथ, थोडा वेळ इथं बाजूला उभे राहू आणि मंडळी जरा रंगात आली की आपणही होऊ सामील. भगीरथ म्हणतो रामलालास एकीकडे बोलवून, आपल्याला यायला फार वेळ झाला आज. म्हण्या बापू म्हणतो, मोठ्याने रडायला लागतो. जनुभाऊ, अरे इकडे ये. जनुभाऊच्या गळ्याला मिठी मारून मोठ्याने रडायला लागतो. जनुभाऊ म्हणतो, अरे रडतोस का म्हण्या बापू असा? म्हण्या बापू म्हणतो, मला जास्त चढली आहे. जनुभाऊ म्हणतो, मग काय करू म्हणतोस? म्हण्या बापू म्हणतो, मला आणखी पाज. जनुभाऊ म्हणतो, हां ही घे. म्हणा बापू पितो व पुन्हा रडू लागतो. अरे आता का रडतोस? म्हण्या बापू म्हणतो, मला जास्त चढत नाही. जनुभाऊ म्हणतो, मग मर. जनुभाऊ स्वतः पितो. रामलाल म्हणतो भगीरथास एकीकडे बोलून, भगीरथ, पहा या एकमेकांच्या लीला. आश्चर्याने माझ्याकडे पाहता भगीरथ, एका कार्यासाठी मघाशी तुमच्याजवळ खोटं बोललो त्याची मला क्षमा करा. मी मद्यपी नाही. माझ्या एका मित्राला, जो या शहराची केवळ शोभा, त्याला सुधाकरला इथून परत नेण्यासाठी म्हणून मी तुमच्याबरोबर आलो. तुमची फसवणूक केली, याबद्दल मला क्षमा करा. म्हण्या बापू म्हणतो, दारू ही खराब चीज आहे. दारू ही बेकार वस्तू आहे. दारू ही वाईट गोष्ट आहे. जनुभाऊ म्हणतात, म्हण्या काय बडबडतो आहेस ही? म्हण्या बापू म्हणतो, मी चळवळ करतो आहे. मद्यपान निषेध करीत आहे. जनुभाऊ म्हणतो, निषेध करू नकोस, मद्यपान कर. म्हण्या बापू म्हणतो, दारू ही खराब चीज आहे. दारू हे मद्यपान आहे. दारू हा निषेध आहे. दारू ही चळवळ आहे. जनुभाऊ म्हणतो, म्हण्या सांभाळ, भडकत चाललास. म्हण्या बापू म्हणतो, दारू आहे. दारू अशुद्ध आहे. जनुभाऊ म्हणतो, तीर्थोदकच वनिश्च नानन्यतः शुद्धीमर्हतः. वाहतं पाणी किंवा अग्नी ही जात्या शुद्ध असतात. दारूचा प्रचंड ओघ जरी चारी खंडात वाहतो आहे आणि तिच्या पोटी आग आहे, दारू दुहेरी शुद्ध आहे. हे धर्मवचनावरून सिद्ध होत आहे. म्हण्या बापू म्हणतो, दारू अधर्म आहे. दारू धर्मबाह्य आहे. जनुभाऊ म्हणतो, मद्यपानाला प्रायश्चित्तही आहे. रात्री दारू पिऊन सकाळी ब्राह्मणाला एक काशाचं भांडं दान केलं म्हणजे पाप राहत नाही. आता जर तोंड बंद केलं नाहीस तर तुला प्रायश्चित्त भोगावे लागेल. म्हण्या बापू म्हणतो, दारूमुळं आपापसात कलह माजतात, तंटे माजतात. जनुभाऊ म्हणतो, म्हण्या नरड दाबून जीव घेईन आता. दारूमुळे जन्माची वैर बंद होतात. दारूच्या दरबारात आग आणखी पाणी सलोख्यानं संसार करतात. म्हण्या बापू म्हणतो, दारूमुळं मनुष्य असंबंध बडबू लागतो. जनुभाऊ म्हणतो, साफ खोट आहे हे. मी मघापासून असंबंध बडबडतो आहे. जनुभाऊ म्हणतो, तू मुळीच असंबंध बडबडत नाहीस. म्हण्या बापू म्हणतो, मी खरं बडबडतो आहे. दारू वाईट आहे असं मी बडबडतो आहे. जनुभाऊ म्हणतो, मुळीच नाही. दारू चांगली आहे असं तू म्हणतो आहेस. दारू वाईट आहे असं कबूल करतोस की नाही बोल. म्हण्या बापू म्हणतो, नाही म्हणायचा तसा. दारू चांगली आहे. शास्त्री म्हणतात, अरे बोलण्याच्या गडबडीत तुम्ही आपल्या बाजू बदलून लढता आहात. जनुभाऊ म्हणतात, असं का? ठीक आहे, चल म्हण्या, पुन्हा आपापल्या बाजू घेऊन पहिल्यापासून लढू. एकमेकांच्या गळ्यात मिठ्या मारून थोडा वेळ दोघेही रडतात. रामलाल म्हणतो, भगीरथ, प्रेमभंगाचा ताप चुकविण्यासाठी या गोठणीवर येऊन तुम्ही विसावा घेता. सोन्या बापू रडू लागतो. खुदा बक्ष म्हणतो, का सोन्या बापू, तुम्ही का रडायला लागलात? सोन्या बापू म्हणतो, दारूच्या सद्गुणांचं केवढं उदात्त चित्र हे. अरे रे, याचा फायदा घेऊन पुरुषाप्रमाणेच आमच्या स्त्रीवर्गाला आपली उन्नती करून घेता येत नाही. हे केवढं दुर्भाग्य आहे. जनुभाऊ म्हणतो, सोन्याला कंठ फुटला वाटतं हा. या सुधाकरांना प्रत्येक बाबतीत बायकांचे देव्हारे माजविण्याची मोठी हौस.
कसला रे कपाळाचा स्त्रीवर्ग, यामुळेच या सुधारकांची चीड येते. सोन्या बापू म्हणतो, खुदाबक्ष, अबलांचा अन्याय होतो आहे. तुम्ही अविंद आहात, यवन आहात, मुसलमान आहात, स्त्री जातींचा काही अभिमान धरा. खुदाबक्ष म्हणतो, बायकांना आत्मा नसतो. धनुभाऊ म्हणतात, भले शाबास, हा साहेब, खाशी खोड मोडलीच. बायकांचे चोचले माजविल्यामुळं या सुधारकांचा सारखा वेट येत चालला आहे. खरं की नाही शास्त्री बुवा? शास्त्री म्हणतात, नाही, माझा सुधारकांच्यावर कटाक्ष या मुद्द्यावर नाही. सुधारणेच्या नावाखाली सुधारकांनी जो सावळा गोंधळ मांडला आहे, धर्माचा जो उच्छाद मांडला आहे, तो आम्हाला नको आहे. सुधारणेचं नाव सांगून उद्या तुम्ही जर अमेयपान करून लागलात, खुदाबक्ष, आज मटण शिजलं आहे, चांगलं नाही. तुम्ही जर खाण्यापिण्याचा ताळ सोडू लागलात तरी ते आम्हा जुन्या लोकांना कधीच खपायचं नाही. मांसाहार आम्हाला कधी खपायचा नाही. अरे हुसेन, आणखी आण मटण थोडं. आगरकरांचा तिटकारा येतो, तो या कारणानं. टिळकांबद्दल आम्हाला आदर वाटतो, तो या कारणांमुळे. सोन्या बापू म्हणतो, मग टिळकांच्या गीतारहस्याबद्दल एवढी आरडाओरड का वाजली आहे ती? शास्त्री बुचकळ्यात पडतो. खुदाबक्ष म्हणतो, मी सांगतो त्याचं कारण. एरवी टिळकांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, पण गीतारहस्यात टिळकांनी श्रीमंत शंकराचार्यांना छेडलं आहे. त्यांनी आर्य धर्माच्या ऐन गड्ड्याला हात घातला आहे. सनातन धर्माची ही हानी आहे. आज तू सनातन आर्य धर्माची बाजू राखलीस. आज मी मुसलमान झालो. अरे, कोणी शेंडी उपटून ती हनवटीखाली चिटकवून मला दाढी दीक्षित करा. खुदाबक्ष, आज आपण पगडभाई झालो. पगड्यांची अदलाबदल करू लागतात. रामलाल म्हणतो, अरे रे भगीरथ, संस्काराने पवित्र मानलेल्या आपापल्या धर्मासाठी पूर्वीच्या हिंदू मुसलमानांचं वैरसुद्धा या नरपशूंच्या स्नेहापेक्षा जास्त आनंददायक वाटतं. कुठं पवित्र योग्यतेचा गीता रहस्य ग्रंथ, कुठं श्री शंकराचार्य, कुठं सनातन धर्म, आणि कुठं हे रौरवातले कीटक. आगरकर आणखी टिळक या महात्म्यांचा परस्पर विरोध म्हणजे आकाशातल्या नक्षत्रांच्या शर्यती. तुमच्या आमच्यासारख्या पामरांनी भूलोकावरूनच त्यांच्याकडे पाहावे, आणखी त्यांच्या तेजानं आपला मार्ग शोधून काढावा. शुचिरभूत ब्राह्मणांनासुद्धा संध्येच्या 24 नावांबरोबरच टिळक आगरकर यांची नावं भरतीला घालावी. भगीरथ पहा, या कंगालांचा किळसवाना प्रकार. भगीरथ, भगीरथ, पुरे झाले हा प्रसंग. भगीरथ म्हणतो, रोज सुरुवातीपासून यांच्याबरोबर पीत गेल्यामुळं हा सर्वस्वी निंद्य प्रकार माझ्या कधीही लक्षात आला नाही. रामलाल म्हणतो, भगीरथ पहा या प्रेतांच्याकडे. यांच्याबरोबर तुम्ही दारू पिऊन बसता. हतभागी महाभागा, तू ताज्या रक्ताचा तरुण आहेस, तीव्र बुद्धीचा आहेस, थोर अंतकरणाचा आहेस, रोमारोमांत जिवंत आहेस, आणि म्हणूनच तुझ्यासाठी अंतरात्मा तळमळून मी बोलतो आहे. संसारात प्रेमभंग झाला म्हणून तू या दारूच्या व्यसनाकडे वळलास. 1900 मैल लांबीचा आणि 1800 मैल रुंदीचा, नाना प्रकारच्या आपदानी भरलेला, हजारो पिढ्यांनी हैराण झालेला तुझा स्वदेश 33 कोटी केविलवाण्या किंकाळ्यांनी तुला हाका मारीत, प्रेमभंगामुळं अनाठाई पडलेलं जीवित सार्थकी लावायला तुला दारूखेरीज दुसरा मार्गच सापडला नाही का? असल्या प्रेमभंगानं स्वार्थाच्या संसारातून तुला मोकळं केल्याबद्दल, तुझ्या जन्मभूमीची असा अनंतकाली सेवा करायची तुला संधी दिल्याबद्दल भाग्यशाली भगीरथ. आनंदाच्या भरात परमेश्वराचे आभार मानायच्या ऐवजी तू वैतागानं दारू प्यायला लागलास. आणखी या नरपशूच्या प्रमाणे पतित झालास. पवित्र आणखी प्रियतम गोष्टींना संकटकाली सहाय्य करण्याचं भाग्य पूर्वपुण्याई बळकट असल्याखेरीज प्राणीमात्रांना लाभत नाही. पतितांच्या उद्धारासाठी, साधूंच्या परित्राणांसाठी वारंवार अवतार घेण्याचा मोह प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा आवरत नाही. भगीरथ, दीन
हीन, पंगू, अनाथ अशी ही आपली भारतमाता तुम्हा तरुणांच्या तोंडाकडे आशेने पाहत आहे. पाणीग्रहणा वाचून रिकामा असलेला तुझा हात, चुकलेल्या बाळा. जन्मदात्री स्त्री जात गुलामगिरीत पडली आहे. लक्षवधी निरक्षर क्षुद्र ज्ञानप्राप्तीसाठी तळमळत आहेत. 6.5 कोटी माणसासारखी माणसं नुसत्या हस्तस्पर्शासाठी तळमळत आहेत. या बुडत्यापैकी कोणाला तरी जाऊन हात दे. भगीरथ म्हणतो, रामलाल, भगीरथाला पुनर्जन्म देणाऱ्या परमेश्वरा, मी अजान आहे. रस्ता चुकलो आहे. यापुढं मला मार्गदर्शक व्हा. आजपासून हा भगीरथ भारत मातेचा दासानुदास झाला आहे. शास्त्री म्हणतात, भगीरथ, काय गडबड आहे? तळीराम, भगीरथाला दे. तळीराम पेला भरतो. भगीरथ म्हणतो, मित्र हो, माझ्याकरता हे कष्ट घेऊ नका. आजपासून हा भगीरथ तुम्हाला आणि तुमच्या दारूला पारखा झाला. तळीराम म्हणतो, भगीरथ, काय भलतंच मांडलं आहेस हे? अरे, मंडळीच्या आग्रहाखातर फार नको, फक्त एवढा एकच प्याला, बस एकच प्याला. भगीरथ पेला जमिनीवर पाडून म्हणतो, एकच प्याला. अंक 2 या ठिकाणी समाप्त होतो. व्हिडिओच्या 3ऱ्या भागामध्ये आपण अंक 3 पाहणार आहोत.